हरे कृष्ण. सगळ्यांचं स्वागत भक्तिशास्त्री ऑनलाईन मधील महाराष्ट्रातील सर्व भक्तांचं आज आपल्या पहिल्या क्लासमध्ये स्वागत. आतापर्यंत फक्त 18 जॉईन झाले. बघूया हळूवारपणे. तर 1 वर्ष आधी आपण हा कार्यक्रम चालू केला, प्रोग्राम चालू केला होता, पण हळूवारपणे त्यातील फक्त काही लोक जे आहेत हे सिन्सिअरली एकट्याने काम करत होते. पण आपण जस्ट बघतो आपल्याला भक्त संघ हवा असतो. संघाशिवाय आपण आपल्या कुठल्या गोष्टीला चालना मिळत नाही. म्हणून मी हा एक प्रयत्न चालू केला की गुरुवारी आपण दर गुरुवारी 7 वाजता क्लास घेणार आहोत. त्यात काय करणार आपण मेनली की एक गीतेचा अध्याय जो असेल पहिल्यापासून आपण चालू करू, त्यातला एक सारांश घेईल मी आणि त्यातील त्याच्या आधी तुम्ही सर्वांनी त्या अध्यायामध्ये नोट्स वगैरे वाचायचे, व्हिडिओ बघून घ्यायचे आणि त्यातील काही संशय असतील त्या त्या अध्यायामध्ये ते मला विचारायचं. म्हणजे काय होईल, तुमचा त्या अध्यायाचा पूर्ण अभ्यास होईल. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण दुसऱ्या अध्यायाला जाऊ. असं दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा असे 6 अध्याय झाले. 6 अध्यायामध्ये तुमचा अभ्यास झाला आणि तुमचे सगळे संशय दूर झाले, तेव्हा आपण काय करणार आहोत, तुम्ही एक 15 दिवस किंवा 1 आठवडा वगैरे येऊन अभ्यास करायचा आणि लगेच एक्झाम द्यायची. एक्झामला काय घाबरायचं नाही, कारण आपला जी रिव्हिजन आता होईल त्यानुसार आपण सगळं तयार करू. हे की नाही? तुम्हाला आधीच प्रश्न दिलेले आहे मी, हे की नाही? बऱ्यापैकी पूर्वकालीन प्रश्न उत्तरे पण आहेत तुमच्याकडे. एक आयडिया आलेली आहे तुम्हाला काय करायचं. तर ती झाल्यानंतर एक 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 तुम्ही मॉड्यूल जे आहे, फर्स्ट मॉड्यूल, सेकंड मॉड्यूल, थर्ड मॉड्यूल हे संपत राहा. कारण मग काय 1 वर्ष झालं अजूनपर्यंत फक्त 3 विद्यार्थी भक्तिशास्त्री झाले एका वर्षात. आहे किती जॉईन झाले 134 मधनं फक्त 3 लोकांना भक्तिशास्त्री मिळाली 1 वर्ष 3 महिन्यामध्ये. बाकी जे आहेत काहींचे 2 मॉड्यूल झाले, काहींचे 3 मॉड्यूल झाले, काहींचे 4 झाले, पण हे कमी आहेत. आणि एकही मॉड्यूल झाले नाहीये असे भरपूर आहेत. 100च्या वरतीच आहेत, 110च्या वरती. म्हणून आपण हा करणार आहोत की फटाफट तुम्ही रेंगाळत ठेवू नका, क्विकली कम्प्लीट करा. तर आज आपण सुरू करूया पहिला अध्याय. तर गीता म्हटलं की काय येईल आपल्याला, कुरुक्षेत्रामध्ये हे जे युद्ध आहे ते कौरव आणि पांडवांमध्ये होत आहे. आणि त्यात आपण आता प्रभुपाद डायरेक्ट कुरुक्षेत्राच्या युद्धस्थळावर सैन्याचे निरीक्षण म्हणजे अर्जुन विषाद योग इथे नेतात. तर त्याच्या आधी पूर्व आपण प्रभुपाद जे थोडक्यात उपोद्घात आणि इंट्रोडक्शन मध्ये जे लिहितात ते बघूया की बेसिकली गीतेमध्ये काय बघणार आहोत आपण. तर 5 मूलभूत तत्व जे आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. गीतेमध्ये 18 अध्याय आहेत आणि बहुतांश त्या 18 अध्यायाचं विभागीकरण असं करण्यात आलं आहे की त्यात पहिले काय आहे, तर पहिले 6 जे अध्याय आहेत त्यात मेनली कर्मयोग दिलेलं आहे. कर्मयोग म्हणजे आपण नंतर डिटेलमध्ये जाऊया की बेसिकली कशा प्रकारे भक्ती त्यात कसे म्हणजे कर्म जो आहे ते भक्तीमध्ये कशा प्रकारे आपण उपयोगात आणू शकतो. मधले जे अध्याय आहेत 7 ते 12 त्यात भक्ती योग आहे आणि शेवटचे जे अध्याय आहेत 13 ते 18 त्यात ज्ञानयोग दिलेले. असे 18 अध्यायामध्ये आपण कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग त्याचा अभ्यास करणार आहोत. पण या पूर्ण 18 अध्यायामध्ये काय आपल्याला मेन मूलभूत तत्वे काय आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत आपण. तर
ईश्वर कोण आहे? तर भगवंत म्हणतात गीतेमध्ये, अहम सर्वस्य प्रभवो, की या भौतिक जगामध्ये सगळेच ईश्वर आहे, म्हणजे थोड्या आणि छोट्या मोठ्या प्रमाणात, आहे की नाही? एखाद्या घरामध्ये एखादा कमवता असेल तर तो म्हणतो मी ईश्वर आहे, तर त्या घराचा, आहे की नाही? तो जे म्हणेल ते होतं. पण परमेश्वर कोण आहे की नाही? कशा प्रकारे ते ईश्वर आहे? तर या ईश्वर जो ऍस्पेक्ट आहे तो आपण अभ्यास करणार आहोत. नंतर जीव कोण आहे? तर जीवाची स्थिती काय? त्यानंतर प्रकृती काय? काळ काय आणि कर्म काय? आणि या यांचा एकमेकांशी संबंध कसा आहे? जसं जीव जो आहे याचा कर्माशी काय संबंध आहे, म्हणजे कर्म कशा प्रकारे त्याच्या जीवनामध्ये कार्यरत असतो, प्रकृतीशी त्याची कशी म्हणजे भेट झालेली आहे, त्यात घडामोडी कशा घडतात, काळ कशा प्रकारे जीवावर प्रभावी पडतो, ते सर्व जे आहे हे या 18 अध्यायांमध्ये आपल्याला दिसतं. तर हे जेव्हा आपले 18 अध्याय पूर्ण झाल्यानंतर काय होईल, आपले मूलभूत तत्वज्ञान म्हणजे की हे जे 5 विषय आहेत त्याबद्दल आपल्याला काय म्हणतात त्याला, संपूर्ण माहिती मिळायला पाहिजे, आपण जमा करायला पाहिजे. त्यालाच म्हणतात भक्तिशास्त्री. भक्तिशास्त्री म्हणजे काय, की ज्यांनी या म्हणजे गीता, उपनिषद, भक्तिरसामृत सिंधू आणि श्री ईशोपनिषद, आय मीन NOI म्हणजे उपदेशामृत, ईशोपनिषद, भक्तिरसामृत सिंधू, असे 4 पुस्तकांचा अभ्यास करून काय शिकले ते, आपण ऑफकोर्स हे जे 3 छोटे पुस्तक आहेत त्यात भक्ती कशा प्रकारे करावी, नंतर वैष्णव कसा असावा इत्यादी ते दिलाय. पण गीता आपण का आधी घेतोय, कारण जोपर्यंत आपल्याला ईश्वर म्हणजे भगवंत कोण आहे आणि कशा प्रकारे प्रकृती ही बेसिकली त्यांच्या अधीन आहे आणि आपण प्रकृतीच्या अधीन, म्हणजे प्रकृती आपल्यावर कार्यरत असते आणि प्रकृती ही भगवंतांची सेविका आहे. तर हे संपूर्ण एक काय म्हणतात त्याला, पूर्ण पिक्चर जोपर्यंत बघत नाही आपण, इन द सेन्स एक पूर्ण फोटो जो बघत नाही तोपर्यंत आपल्याला भक्तीमध्ये प्रगती कशी करायची हे कळणार नाही. पहिले भक्ती कोणाबद्दल करायची, तो व्यक्ती कसा आहे, हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत तो सिरियसनेस येणार. म्हणून गीता घेणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर यात पहिले 6 अध्याय आपण मॉड्यूल 1 मध्ये घेणार आहोत. त्यात आपण कर्मयोग बघणार आहोत. त्याच्यातील पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग. तर यात 46 श्लोक आहेत आणि हा पूर्वार्ध आहे बेसिकली, की ज्यात अर्जुन विषाद योग हा शीर्षकच सांगतो की काय, अर्जुन हा एक भौतिकवादी व्यक्तीसारखा विषाद म्हणजे तो शुद्ध भक्त आहे, पण आता तो गीता आपल्यापर्यंत पोहोचवावी म्हणून तो काय करताय, सामान्य व्यक्तीसारखा मोहित होतोय भौतिकतेने, म्हणून त्याला अर्जुन विषाद योग म्हणतात. तर योग म्हणजे काय, योग म्हणजे की भगवंतांशी संबंध प्रस्थापित करणे. तर कुठल्या पद्धतीने जे आपण भगवंतांशी संपर्क साधतो तो योग होतो, तर तो विषाद असू शकतो, हे की नाही. आता आपल्या भगवद्गीतेमध्ये इव्हन प्रत्येक कन्सेप्ट मध्ये आपण काय आय मीन आता पहिल्या श्लोकामध्ये, पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला भरपूर सैनिकांची नावं आहेत, आहे की नाही. जसं धृष्टकेतू, चेकितान, काशीराज, वीर्यवान, पुरुजित, कुंती भोज, शैब्य. तर हे जे नाव आहे, युधामन्यू, विक्रांत, उद्धव, तर हे गीतेमध्ये काय दिलेली आहेत, आपण म्हणू याचा काय संबंध आहे, हो की नाही. विलास जाधव यांचा हात वरती आहे.
तुम्ही आपला काही प्रश्न विचारायचा तुम्हाला? एक सेकंड. चॅट कुठे आहे? हा, विलास जाधव. हा, तुम्ही अनम्यूट केलं का? हा, मग विचारा काय विचार. नंतर माझा काय विचार होता विलास जाधवजी, की आपण एकदा मी हा जो सारांश सांगतो नंतर आपण प्रश्नोत्तर केली तर बरं असेल. याच्या व्यतिरिक्त काही विचारायचं का तुम्हाला? विलास जाधव बघू, तुम्ही हात वरती केलेला आहे म्हणून तुम्हाला विचारतोय. तुम्हालाच माहित नाही तुम्ही हात वरती केलाय. एनिवे, तर आपण कंटिन्यू करू. तर सगळ्यांनी लक्ष द्या की आपला सारांश झाल्यानंतर तुम्हाला काय प्रश्न असतील तर विचारा. ओके, तर कुठे होतो आपण? यस. तर प्रत्येक नाव या गीतेमध्ये दिलेलं आहे ते कारण ते आता श्रीकृष्णांच्या संबंधित आहे, गीतेमध्ये आहे. आणि गीता अर्जुन आणि श्रीकृष्णांच्या मध्ये झालेला संवाद आहे, त्यामुळे ते पण दिव्य आहे. तर कारण म्हणून योग दिला, योग म्हणजे कृष्णांशी संबंध आहे. कारण सर्व जे योद्धे आहेत हे ऍक्च्युली डायरेक्टली श्रीकृष्णांना बघतात आहे. अलग लक्षात. तर त्या 46 श्लोकामध्ये इथे तुम्ही सगळा अभ्यास केलेलाच आहे. तर त्यात मेनली आता विभागीकरण असं करण्यात आलंय. एक त्या क्रमामध्ये युद्धाची तयारी दाखवली, कशा प्रकारे दुर्योधन द्रोणाचार्यांकडे जातोय आणि कशा प्रकारे स्वतःच्या सैन्याबद्दल सांगतोय आणि त्याला दुसऱ्या पांडवांच्या सैन्याबद्दल काय भीती वाटते की कशा प्रकारे या 12 वर्षामध्ये यांनी इतकं सैन्य कसं काय उभं केलं जंगलात राहून. आणि तो आपल्या मुत्सद्देगिरीने म्हणजे काय म्हणतात त्याला पॉलिटिकल माइंडनी तो सगळ्यांना प्रोत्साहित करतो की युद्धासाठी तयार हो. एक ते 12 ते 20 मध्ये पांडवांच्या विजयाची चिन्हे दिसतील आपल्याला. पांडव हे पांडवांच्या विजयाची चिन्हे युद्धाच्या आधीच दिसायला लागली. ती काय आहेत? जसं क्रिकेट मॅच मध्ये आपण बघतो की कधी कधी आपण माहिती आहे की एक पिच असेल तिथे स्पिनर्स काम करतात. आपल्याला माहित आहे तर इंडियामध्ये 4-5 स्पिनर घेतले तर काय होईल माहित पडतं की हे जिंकणार आहे, कारण हे पिच फास्ट बॉलरसाठी नाही, स्पिनरसाठी. हो की नाही? त्याच प्रकारे कुरुक्षेत्र म्हणजे कुरुक्षेत्र हे याचा उल्लेख धर्मक्षेत्र म्हणून करण्यात आलेला आहे. कारण कुरुक्षेत्र हे काय की सुरुवातीपासून वैदिक शास्त्रांमध्ये देवतांसाठी पण यज्ञ करण्यासाठी ते त्याचा उपयोग करत असत. म्हणून आणि ते श्रीकृष्ण आता साक्षात तिथे असल्या कारणाने याचा जो निर्णय आहे तो धार्मिक लोकांकडे लागेल याची भीती धृतराष्ट्राला वाटत होती. म्हणून त्यांनी काय म्हटलं धृतराष्ट्र, तो म्हणतो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्चैव किम अकुर्वत संजया. तर आश्चर्याची गोष्ट आहे की पहिला श्लोक धृतराष्ट्र गातोय, पण त्यांनी सुरुवात केलं धर्मक्षेत्राने. कारण त्याला भीती काय वाटते, त्याला माहिती होतं की त्याचे जे 100 पुत्र आहेत ते अधर्मी आहेत, त्यामुळे त्यांची जी इथे जिंकण्याची काही शाश्वती नाही. म्हणून तो तसा प्रश्न विचारतो. तर ही चिन्हे काय ती बघूया. 21 ते 27 मध्ये श्रीकृष्ण हे कशा प्रकारे आपले भक्तवत्सल हा गुण दाखवतात की ते आपण बघूया. आणि 28 ते 46 मध्ये बेसिकली अर्जुन युद्ध न करण्याची कारणे सांगतो. काय सांगतो की हे या कारणांमुळे मी युद्ध करू शकत. इथे पहिला अध्याय सांगतो.
तर फर्स्ट थिंग लक्षात घ्यावी की प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की गीतेचा अभ्यास कसा करावा. तर गीतेचा अभ्यास आपण असा करावा. प्रभुपाद म्हणतात की जसे लॉयर्स लॉ बुकचा अभ्यास करतात, आहे की नाही. जसं आपल्याकडे तुमचे नाशिकचे वंशी वर्धन ठाकूर प्रभू आहेत, हे की नाही, लॉयर आहेत. सगळं त्यांना काय माहिती आहे, सगळं लॉ बुक्स माहिती आहे. बोराडे प्रभू आहेत, त्यांनाही माहिती आहे. तशा प्रकारे आपल्याला गीतेचा अभ्यास करावा. सगळे मूलभूत तत्व जाणून घ्यावे, अत्यंत काळजीपूर्वक आणि वैयक्तिक हेतूनिशी कुठलाच अर्थ न लावता. जनरली होतं काय की गुरु शिष्य परंपरेमध्ये जेव्हा आपण नसतो तेव्हा काय होतं, लोक आपल्या तथाकथित वैयक्तिक हेतू ठेवून त्याच श्लोकांचा वेगळा अर्थ. पण आपल्याला गुरु शिष्य परंपरा लागल्यामुळे तसं ती एक भीती नाहीये. म्हणून आपण काय करतो, कृष्ण भक्ताकडूनच समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण भक्त काय करतो, कृष्ण आणि गुरु शिष्य गुरु शिष्य गुरु शिष्य अशा परंपरेतून तो ज्ञान प्राप्त करतो आणि तेच देतो. त्यात तो ऍड करत नाही आणि तो त्यातून काही काढत पण नाही. तर एक प्रश्न असा आहे की कुरुक्षेत्राला त्याचं महत्व काय दिलं. हे तीर्थस्थळ आहे पहिल्यापासून. कारण जगन्नाथ रथयात्रा जी आहे ही सुरुवातीला इथून सुरू झाली. कारण एकदा जेव्हा यादव कुरुक्षेत्राला आले होते तेव्हा ब्रजवासी पण आले होते आणि तिथे राधाराणी फर्स्ट थिंग काय केलं होतं, त्यांनी त्यांनी पहिल्यांदा श्रीकृष्णांना राजवेशामध्ये बघितलं आणि तेव्हा राधाराणींनी बघितलं, अरे या राजवेशामध्ये तुम्हाला बघायचं नाहीये. म्हणून मग त्यांनी ती रथयात्रा तिथून चालू केली होती. त्यांचा रथाला त्यांनी दोर बांधले आणि सर्व गोपीज काय करायला लागल्या, ओढायला लागले रथ तो वृंदावनचा. तर अशी ती त्याचा पार्श्वभूमी आहे. आणि नेक्स्ट थिंग आहे की स्वर्गातील देवता सुद्धा या स्थानात पूजनीय मानतात कुरुक्षेत्राला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वतः श्रीकृष्ण या स्थळी उपस्थित असल्या कारणाने या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हटलं जातं. आणि इथेच का युद्ध करण्याचा विचार केलेला होता, इथे प्रभुपाद लिहितात पहिल्या श्लोकाच्या शेवटच्या पॅराग्राफ मध्ये की ज्याप्रमाणे भाताच्या शेतातून अनावश्यक गवत, जे गाजर गवत असतं ते काढलं जातं, त्याच प्रकारे श्रीकृष्ण काय करणार आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्मस्य ग्लानी, जे बेसिकली धर्म लढखायला लागतो बेसिकली आणि अधर्म वाढतो, अभ्युत्थानम अधर्मस्य, तर अधर्म नाश करण्यासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी भगवंत अवतरित होतात. म्हणून इथे धृतराष्ट्र पुत्रांसहित इतर सर्व अधर्मी क्षत्रियांचा नाश करण्यासाठी भगवंत काय करणार आहे, अवतरित झालेले आहे. आणि परित्राणाय साधूंना विनाशाय चतुष्कृता, धार्मिक युधिष्ठिर याला सम्राट करण्यासाठी भगवंत इथे आले. म्हणून तो युद्ध तिथे होत आहे. हा पहिला श्लोक झाला. त्यात दोन प्रश्न होते, कुरुक्षेत्र बद्दल माहिती आणि दुसरं गीतेचा अभ्यास कसा करावा. दुसरा श्लोक सांगतो कशा प्रकारे, दुसरा आणि तिसरा, की कशा प्रकारे दुर्योधन हा आपला मुत्सद्देगिरी आपली दाखवतो. तो काय म्हणतो, पश्येताम पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमुम व्यूढाम द्रुपद पुत्रेण तव शिष्येण धीमतः. तर त्याचं काय हे आहे, दुर्योधन आणि द्रोणाचार्य यांचा संबंध काय, तर द्रोणाचार्य गुरु आहे दुर्योधन आणि पांडवांचे, सर्व कौरवांचे. पण तरी तो काय म्हणतोय, त्यांची चूक दाखवतोय.
तर इथे द्रुपद पुत्र कोण आहे, तर दृष्टद्युम्न म्हणजे हा द्रुपद पुत्र आहे. तर त्याचा पार्श्वभूमी काय आहे की द्रुपद आणि हे जे द्रोणाचार्य आहेत ते गुरुकुलमध्ये चांगले मित्र होते आणि त्यामुळे तिथे मित्रतेमुळे पण आता द्रुपद तर राजकुमार आणि हे ब्राह्मण पुत्र द्रोणाचार्य. तर द्रुपदाने आपल्या मैत्रिणीने सांगितलं की मी मोठा झाल्यानंतर मला जेव्हा राज्य मिळेल ना, तुला अर्ध राज्य मी तुला, आणि तू माझा मित्र आहे. आणि नंतर त्यांचा अभ्यास झाल्यानंतर जेव्हा ते परत जातात तेव्हा द्रोणाचार्य काही वर्षानंतर जातात आणि द्रुपदला म्हणतात की अरे मी ओळखतो का मला, मी तुझा बालमित्र आहे, तू मला काय दिलं होतं, वचन दिलं होतं की अर्ध राज्य तू मला देशील. तर तेव्हा द्रुपद त्याला धुडकावून लावतो, म्हणतो अरे तू कोण, तू भिकारी आहे, मी राजा आहे. राजा आणि भिकारींमध्ये कधी मैत्री नसते. अशा प्रकारे यांच्यात वैर होतो. पण जेव्हा मग द्रोणाचार्य कौरवांना आणि पांडवांना शिक्षा देतात तेव्हा पहिल्यांदा काय मागतात, गुरुदक्षिणा म्हणून द्रुपदाला बांधून आणा. तेव्हा कौरव पहिल्यांदा जातात पण पराजित होऊन येतात. पण पांडव त्यातील अर्जुन जो आहे तो द्रुपदाला पकडून आणतो आणि तेव्हा द्रोणाचार्याला अर्ध राज्य मिळतं. तर अशा प्रकारे जेव्हा अपमान होतो तो द्रुपद काय करतो, यज्ञ करतोय. त्या यज्ञात स्पेशली यज्ञ काय करतो, त्याला एक पुत्र हवा असतो जो द्रोणाचार्याचा वध करेल आणि दृष्टद्युम्न जन्माला येतो. त्याचबरोबर द्रौपदी पण येतो. तरी द्रुपद जो आहे तो दृष्टद्युम्नला आय मीन आपलं लढाई शिकण्यासाठी बेसिकली मिलिटरी एज्युकेशन साठी तो कुठे पाठवतो, द्रोणाचार्याकडे पाठवतो. आणि त्या काळचे जे क्षत्रिय ब्राह्मण जे होते ते उदार होते, जे आपापलं कार्य करायचे कोणी पण असो. तर द्रोणाचार्याने बघितलं नाही का रे हा तर माझ्या शत्रूचा मुलं आहे, त्याला मी शिकवणार. त्यांनी त्याला पूर्ण ज्ञान दिलं. पण आता दृष्टद्युम्न कुठे उभा आहे, पांडवांकडनं उभा आहे. पांडवांचा सेनापती आहे आणि इकडे द्रोणाचार्य समोर तो उभा आहे. म्हणून दुर्योधन काय करताय, ही पहिली चूक का दाखवत आहे, आपल्या गुरूंची चूक दाखवत, अपराध की व्यूढाम द्रुपद पुत्रेण तव शिष्येण. ते तव शिष्येण म्हणजे तुमचा शिष्य आहे पण द्रुपद पुत्र आहे, तुमचा वैराचा मित्र आहे आणि त्याला तुम्ही शिकवण दिली आणि तो तुम्हाला मारायला टेकला. काय तुम्ही कुठल्या प्रकारचे बुद्धिमान व्यक्ती आहे. एक असा याला म्हणतात पॉलिटिकल लँग्वेज बेसिकली, की आता अशा प्रकारे कुठलाच मूर्खपणा करू नका असं त्याचं म्हणणं आहे. आणि नंतर विविध नावे आपण बघितले. तर यात मुत्सद्देगिरीचा दुसरा पॉइंट काय, की एवढं सगळं केल्यानंतर आता गुरुला पण कळत आहे की आपला अपमान झाला, तर ते नाराज होतील म्हणून तो काय करतोय, भवान भीष्मश्च कर्णश्च 8वा श्लोक, कृपश्च समितिंजया. तर इथे एक दोन पक्ष आहेत आणि पक्षामध्ये समजा पार्टी असतात, पॉलिटिकल पार्टी सपोज, त्यातील सगळ्यात मेन जो असतो त्याचा मान असेल की. तर इथे क्षत्रियांमध्ये सगळ्यात आवश्यक काय असते, त्यांना त्यांना पगार नसतो, त्यांना मान हवा असतो, मान. तर इथे द्रोणाचार्य ब्राह्मण आहे पण आता इथे क्षत्रियाचं कार्य करतात. तर कौरवांमध्ये कोणाचा पहिला ना माझ्याकडे तो म्हणतो की तिकडे भीम अर्जुन आहे, पण माझ्या सैन्यामध्ये कोण आहे, आता सगळ्यात शक्तिशाली कौरवांमध्ये कोण आहे, भीष्मदेव आहे. तर त्यांचं नाव पहिल्यांदा यायला पाहिजे. पण त्यांचं नाव पहिल्यांदा घेतलं तर काय होईल, परत द्रोणाचार्यांना राग येईल की माझा अपमान केला. म्हणून तो त्यांना सांत्वन करण्यासाठी काय करतो, भवान भवान म्हणजे तुम्ही, त्यांच्या समोर उभा म्हणतो ना, माझ्या सैन्यामध्ये कोण आहे, माझ्या सैन्यामध्ये तुम्ही आहात, भीष्म आहे, कर्ण आहे, कृप आहे. आणि नंतर अश्वत्थामाचं पण नाव घेतो. अश्वत्थामा कोण आहे, द्रोणाचार्याचा पुत्र आहे आणि त्यांना खूप प्रिय आहे. पण अश्वत्थामा हा महारथी नाहीये, अलग लक्षात. आणि तो कधी जिंकला पण नाहीये.
तरी तो त्यांची जी गणना आहे ती या भीष्मदेवांसोबत करतो. त्यामुळे अजून त्यांना द्रोणाचार्याला चांगलं वाटेल. तर याला म्हणतात पॉलिटिकल डिप्लोमसी बेसिकली. कशा प्रकारे लोकांना आपल्यासारखं काम करावं. तर हे पॉइंट्स आहेत काही. आणि शेवटी थर्ड पॉइंट आहे की इथे द्रोणाचार्य आणि भीष्मदेवांची कीर्ती गाथा आहे. बाकी लोक म्हणतील अरे आम्ही कशाला आलो इथे. तर सगळ्यांना पण म्हणायला पाहिजे ना. म्हणून तो काय करतो, अन्यच भवा शूरा, म्हणजे इतरांना पण ऐकायला झालं पाहिजे. इतर भरपूर शूर आलेले आहेत जे काय आपल्या युद्धासाठी कार्य करतात. म्हणजे सगळ्यांना काय म्हणतात तो मान देतात थोडा थोडा. म्हणजे माझ्यासाठी काम करत राहा, काही नाराज होऊ नका. पण आता बेसिकली त्याआधी तो नंतर आता द्रोणाचार्यांना मान दिला, भीष्म रागवतील म्हणून तो काय म्हणतो 10व्या श्लोकामध्ये, अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम् पर्याप्तम कृतमेतेषां बलम भीमाभिरक्षितम्. या श्लोकामध्ये काय आहे, तो भीमांना भीष्मदेवांना मान देतो. काय म्हणतो तो की आपल्या पूर्ण कौरव सैन्यांमध्ये आपलं कौरव सैन्य पूर्ण कधी आहे, कारण भीष्मदेव आहेत म्हणून. कारण त्यांचं जे बळ आहे ते आपल्याला पूर्ण करत आहे. जसं तिकडे पांडवांमध्ये भीम आहे म्हणून तिकडे ते पूर्ण आहे. तरी आपण त्यांना पुरून उरू, कारण भीमापेक्षा भीष्मदेव खूप अनुभवी आहे. तर विचार करा त्या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पॉलिटिक्स चाललेलं आहे दुर्योधनाचं, की सगळ्यांची खोटं म्हणजे बेसिकली बोलत तो अपराधात्मक सगळ्यांचे सांत्वन करतो. आणि मग दुसऱ्यांना राग नाही म्हणून तो काय म्हणतो की अयनेषु सर्वेषु यथा भागम अवस्थिता भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्त सर्व एव. तरीही ते आता म्हातारे झाले आहे म्हणून तुम्ही सर्वजण सर्व बाजूंनी त्यांचं रक्षण करा, म्हणजे इतरांना पण मान दिला. तर अशा प्रकारे हा दुसरा टप्पा, की दुर्योधनाचा मुत्सद्देगिरीपणा कुठल्या श्लोकातून दिसतो, म्हणजे काय कुठल्या त्याच्या वाक्यातून दिसतो ते आपण बघितलं आता. ठीक आहे. इथे आल्यावर पण हे बघितलं, अपर्याप्तम अयनेषु सर्वेषु. त्यानंतर 12 ते 20 जे श्लोक आहेत त्यात आपल्याला दिसतं की पांडवांच्या विजयाची चिन्हे जी आधीपासूनच दिसतात. पहिलं काय आहे की कृष्णाचा या युद्धात श्रीकृष्णांचा पांडवांच्या बाजूने समावेश. कारण मेन काय, जयस्तु पांडुपुत्राणाम येशाम, जिथे जिथे श्रीकृष्ण तर तिथे काय असेल, येशाम पक्ष जनार्दन, की जिथे जनार्दन आहेत, श्रीकृष्ण आहेत, तिथे विजय. त्यामुळे जरी भगवंत आता इथे कुठल्याच प्रकारे युद्ध करत नाहीये, शस्त्र उचलणार नाहीये, पण तरी ते श्रीकृष्ण असल्या कारणाने एक सेकंड, हे पण लिपीचा थोडा प्रॉब्लेम आहे. ओके. तर फर्स्ट थिंग, पहिलं काय, तर
14वा श्लोक आपण बघतो की तत श्वेतेर हयेर युक्तेर महती स्यंदने स्थितो माधव पांडवश्चैव दिव्यो शंखो प्रदद्मतु. तर माधव म्हटलंय श्रीकृष्णांना. माधव म्हणजे काय? लक्ष्मीपती. तर जिथे श्रीकृष्ण असेल तिथे लक्ष्मीदेवी असते. तर लक्ष्मीदेवी जिथे आहे म्हणजे काय असेल? विजय. जिथे संपत्ती, ऐश्वर्य. त्यामुळे विजय पांडवांचा नक्की आहे. तो पहिला श्रीकृष्ण आहे. तर श्रीकृष्ण आहे म्हणजे लक्ष्मीदेवी आहे. लक्ष्मीदेवी आहे म्हणजे विजय नक्की आहे. आणि पहिले आपण बघितलं की कुरुक्षेत्र हे तीर्थस्थान असल्यामुळे म्हणजे धर्म पालन करणाऱ्या पांडवांना ते सहकार्य केलं. त्यानंतर प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की हा जो रथ आहे तर श्वेतेर हयेर युक्ते. तर हयेर म्हणजे जे घोडे आहेत ते पांढरे शुभ्र आहेत, श्वेतेर. आणि जो रथ आहे तो अग्निदेवीने दिला. अग्निदेव जो आहे तो प्रसन्न होऊन त्याने तो रथ दिला होता. आणि त्याचा अर्थ काय की तो सर्व दिशेने जाण्यास तो सज्ज आहे. त्यामुळे विजयी होऊ शकतो. तर तिथे कौरवांकडनं शंखनाद होतो त्याच्या आधी. आणि त्यानंतर पांडव आपापले शंख वाजवतात. त्यांची गणना केलेली आहे दिव्य शंखाने. पण जेव्हा हे पांडव आपले शंख वाजवतात तेव्हा काय होतं की हृदयानी व्यदारयत असा एक शब्द आहे. जेव्हा पांडव आपले शंख वाजवतात तेव्हा धृतराष्ट्रांचे हृदय आदरतात. हे कारण आहे की पांडवांचा विजय होतो. अशा प्रकारे ही विजयाची चिन्हे जी आहे हे लक्षात ठेवा. पांडवांच्या शंखांची नावं दिलेली आहे. कृष्णांच्या शंखाचं नाव पांचजन्य, अर्जुनाचं देवदत्त, युधिष्ठिर अनंत विजय, भीम पौंड्र, नकुल याचा सुघोष, सहदेवाचा मणिपुष्प. त्यानंतर या पूर्ण अध्यायामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन यांना विविध नावांनी हाक मारावी संबोधलेलं आहे. ऋषिकेश म्हणजे जे सर्वांच्या इंद्रियांचे स्वामी आहे, जे श्रीकृष्ण आहे. गोविंद म्हणजे गाय आणि इंद्रियांचे स्वामी श्रीकृष्ण. धनंजय हे अर्जुनाचं नाव आहे, कारण युधिष्ठिर महाराजांना जेव्हा राजसूय यज्ञ करायचं होतं तेव्हा संपत्ती लागणार होती, ती कोणी गोळा केली? अर्जुनाने आणली. वृकोदर हे नाव भीमाचं आहे, कारण तो अति दुष्कर कार्य करणारा आहे. त्याने हिडिंबा सारख्या राक्षसा वध केला होता आणि तो प्रचंड अन्न पण खात. वृक उदर असा त्याचा उल्लेख आहे. अच्युत सगळ्यात पहिलं नाव आहे अच्युत. हे श्रीकृष्णाचं नाव आहे, कारण श्रीकृष्णांना अच्युत काय म्हणतात? कारण त्यांचं कधीही पतन होत नाही. इथे भक्त वत्सल म्हणून आपण भगवंतांचा उल्लेख केला होता की त्या काळी आता आपण आता काय करतो, चालवतो कार चालवतो, तेव्हा रथ चालवायचं. तर रथ चालवताना जो रथ सारथी होता तो खाली बसायचा आणि जो योद्धा असेल तो उभा असेल. तर तो संवाद कसा साधेल? कारण युद्धामध्ये भरपूर म्हणजे घोडे ओरडतात आहे, हत्ती ओरडतात आहे आणि लोकांना बाण लागतात ते पण ओरडतात. रथाचा आवाज आहे. त्यामुळे उजवीकडे जा, डावीकडे जा, थांब, हे कसं काय सांगणार तुम्ही? तर आपल्या पायाने काय करत असतात योद्धे? आपल्या सारथ्याला लाथ मारत असतात. उजवीकडे मारली लाथ की काय होईल? उजवीकडे जा. डावीकडे मारली की डावीकडे जा. मध्य मध्ये मारली तर काय? थांब. अशा प्रकारे विचार करा, आपल्या भक्ताच्या लाथा खायसाठी भगवंत रेडी होतो.
कारण ते काय भक्त वत्सल असल्या कारणाने त्यांनी हे पण स्वीकारलं. तर ज्यांचं कधीच पतन होत नाही त्यांना म्हणतात अच्युत, की सर्व वेळी ते भक्तवत्सल आहे. पण असं करून त्यांची दिव्यता कमी झाली नाही. ते सारथी असूनही ते सर्वांच्या इंद्रियांचे स्वामी होते. अर्जुनाचे पण इंद्रियांचे स्वामी आहेत बेसिकली. म्हणून त्यांना अच्युत म्हणतात. गुडाकेश हे अर्जुनाचं नाव आहे, कारण त्यांनी निद्रा आणि अज्ञान या दोघांवर विजय मिळवला. अशा तर हे नावं दिलेली आहेत. आणि आता 28व्या श्लोकापासून अर्जुन जो आहे तो बेसिकली श्रीकृष्ण काय करतात, तर दोन्ही बाजूंनी शंखनाद झाला आणि आता युद्ध सुरू व्हायचंय. त्याच्या आधीच अर्जुन म्हणतो की मला बघायचंय की माझ्या समोर कोण उभे आहे युद्धासाठी. तर श्रीकृष्ण काय करतात, तान समीक्षेच कौंतेय सर्वान बंधून अवस्थिता कृपया परयाविष्टो विषिदंतम विदम अब्रवीत. अर्जुनाला ते दुर्योधनासमोर नाही देत किंवा कोणासमोर देत, कोणासमोर नेतात, भीष्म आणि द्रोणासमोर नेतात, की जे त्याला प्रिय आहे. जर दुर्योधनाकडे किंवा कर्णासमोर नेलं काय केलं असतं त्यांनी, अर्जुनाने युद्ध चालू करा. पण भीष्म आणि द्रोणाला बघितल्यानंतर काय होतं त्याला, कृपया परयाविष्टो, अरे हे तर माझे पितामह आहे, हे तर माझे गुरु आहेत. तर भौतिकवाद आला, म्हणजे देहाशी संबंधित, तर नातेवाईकांबद्दल द्यायचं. अरे मग मग काय झालं, त्याच्यानंतर बघितलं अरे सगळे माझे बांधव आहेत. तर पहिल्यांदा भीष्म द्रोणाकडे म्हणजे भौतिक आसक्तीकडे नेलं. श्रीकृष्ण काय करतात, आपली परीक्षा म्हणजे काय, की आपली भौतिक आसक्ती किती दृढ आहे ते बघायचं. तर तिथे तो विषाद योग इथून सुरू झाला. तर फर्स्ट कारण काय म्हणतो, कृपया परया विष्टो, नातेवाईकांबद्दल दया, की हाऊ. तो 28 पासून म्हणतो की दृष्टेवम स्वजनम कृष्ण, माझे स्वजन आहेत, त्यांना कसं काय मारत. तो म्हणतो माझे हात थरथर कापतात, माझे शरीरात दाह होतोय, गंडीव माझ्या हातातून सुटतोय, मी असं करू शकणार. तर हे कारण. आणि नेक्स्ट कारण तो म्हणतो की नच श्रेय अनुपश्यामी हत्वा स्वजनम माहत, की माझ्याच बांधवांना बघून कुठल्या प्रकारचं श्रेय आपल्याला मिळणार. त्याचं म्हणणं काय आहे, की जसं तुम्हाला म्हटलं की भक्तिशास्त्री आपण करूया, भक्तिशास्त्रामध्ये पास झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही. अरे मग फायदा काय, हे की नाही. कारण काय पाहिजे आपल्याला, सर्टिफिकेट, त्याला फ्रेम करू, घरात लावू, लोक आल्या म्हणतो हे बा मी भक्तिशास्त्री झालोय, लोक म्हणणार वाह तुम्ही भक्तिशास्त्री झाले. काय झालं ते, भविष्यातील आनंद आहे ना तो. तर हा म्हणतोय की अरे मी जे राजा, आम्ही जे पांडव राजा झाल्यानंतर ते सुख दाखवण्यासाठी पुढे राहणारच नाही. सगळे बांधव सगळे मेलेले, तर मग भविष्यात सुख कसं राहणार. भविष्यातील सुख गमावण्याची भीती त्याला लागते, की काहीच श्रेय नाही याचं या युद्धामध्ये. आणि तो लिस्ट देतो, पण त्याचा बेसिक थीम तो आहे की यांना मारून काही उपयोग नाही. इव्हन त्यांनी मला मारलं तर चालेल, पण मी यांना मारणार, अशापर्यंत तो जातो. आणि 36व्या श्लोकामध्ये तो त्याचं दुसरं कारण काय देतो, की पापमेवाद श्रयेद अस्मान हत्वे तातात नाही, की ऍक्च्युली धृतराष्ट्र आणि त्यांच्या मुलांना मारणं म्हणजे ऍक्च्युली आपल्याला पाप लागेल. काय म्हणतात तो, की कुटुंबियांना मारणं म्हणजे पाप लागेल. तर इथे एक वर्ड, एक श्लोक आहे, आपला एक शब्द येतो आततायिना. प्रभुपाद त्याची व्याख्या देतात की वैदिक मताप्रमाणे आतताई कोणाला म्हणतात, तर आतताई 6 प्रकारचे असतात. तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसते ना, काय दिलेलं. पहिले विष देणारा तो आतताई आहे, घराला आग लावणार,
घातक किंवा तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करणारा, संपत्ती लुटणारा, दुसऱ्याची जमीन बळकावणारा आणि परपत्नीचे अपहरण करणारा. तर आपण बघूया, सर्व जे 6 आहेत हे कौरवांना लागू पडतात. कौरवांनी भीमाला विष दिलं होतं. त्यांना लाक्षागृहामध्ये मारण्याचा प्रयत्न केला पांडवांना. घातक तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला बरेचदा. संपत्ती लुटण्याचा प्रयत्न केला, जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणजे द्रौपदीचा आय मीन वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. तर बेसिकली या सर्व सहाय जे कार्य आहेत ते आतातायी कारण आहे. आणि जरी फक्त एकही कारण असेल ज्याच्यात, जो अशा विष देऊन किंवा अशा करून लोकांचा मृत्यूला कारणीभूत असेल, तर तो आततायी ठरतो आणि त्याची एकमेव शिक्षा काय? त्याचा वध करणं. आणि तो वध केल्यानंतर त्याला पाप लागणार नाही. कोणाला पाप नाही? त्यात अशा लोकांचा वध करणाऱ्याला पाप लागणार नाही. हे वैदिक मत आहे. आणि इथे काय म्हणतोय तो? इथे आपला अर्जुन म्हणतोय की मला आपल्याला पाप लागेल जर आपण यांना मारलं. ते ऍक्च्युली काय आहे, देहात्म बुद्धीमध्ये हा क्षत्रिय आलेला आहे, त्यामुळे तो अशा प्रकारे कार्य करतो. त्यानंतर 39 श्लोकामध्ये तो सांगतो कशा प्रकारे ती लिनियस कुटुंबाचा नाश होण्याची भीती, की या युद्धामध्ये सर्वजण मारला जातील आणि सर्व वरिष्ठ मारल्या जाण्याने काय होईल, की या भौतिक जगामध्ये कुटुंबाचं संरक्षण, त्यांची प्रगती ही कोणावर अवलंबून असते? वरिष्ठ व्यक्तींवर. कारण ते त्यांना पारंपरिक ज्ञान देतात, संरक्षण देतात, इत्यादी इत्यादी संस्कार देतात. पण ते नसताना काय होईल, सर्व जे तरुण असतील ते अधर्मी कार्य पत्करतील. स्त्रियांना कोणी संरक्षण देणार राहणार आणि त्या प्रदूषित होतील आणि काय होईल, वर्णसंकर तयार. तर जर वरिष्ठ व्यक्ती असतील तर काय होईल, स्त्रिया पतिव्रता एकनिष्ठ असतील आणि त्यांच्यातून संतती निर्माण होणारी ती जी आहे ती चांगली संतती. पण त्यांना संरक्षण न मिळाल्यामुळे काय होईल, की तरुण सगळे अधर्मी होतील, स्त्रिया वाममार्गाला लागतील आणि जी संतती होईल ती वर्णसंकर होईल. वर्णसंकर म्हणजे हिप्पी. हिप्पी म्हणजे आपण म्हणतो की जे समाजात राहण्याच्या लायकीचे नाही. इन द सेन्स सर्व जे 4 नियम जे तोडणारे निर्माण वर्णसंकर. आणि त्यामुळे काय होईल, पूर्ण समाजामध्ये धुमाकूळ माजेल. जे आता आपण थोडक्यात बघतोय, हळुवारपणे माजतोय. हे की नाही? तर याला कारणीभूत आपण करू. अर्जुन श्रीकृष्णांना सांगतो. म्हणून कुटुंबाचा नाश होऊ नये. ऑफकोर्स दुसऱ्या अध्यायामध्ये 6वा श्लोक येतो. तिथं म्हणतो की या बिकट परिस्थितीमध्ये मी निर्णय घेऊ शकत नाही, म्हणून मी युद्ध करणार. तर हे 5 जे कारण देतो तो, की मी हे जे आहे 1 ते 28-30 हे श्लोक आहेत. या श्लोकामध्ये हे दिलेलं आहे कशा प्रकारे. श्लोक 1 ते 31 ते 35 मध्ये हे कारण दिले. 36 ते 28 मध्ये पापकृत्य दिली. 39 ते 43 मध्ये कुटुंब नाश कशा प्रकारे होईल. आणि या प्रत्येक कारणाला साधेसं उत्तर श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायामध्ये देतात, की हे कारण खूप बकवास आहे. याला मी मान देत नाही, तू युद्ध करायला पाहिजे. दुसरं कारण हे पण दिलं. हे श्लोक 11 ते 30 मध्ये पहिलं कारण दिलं, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5. अशा प्रकारे पूर्ण गीता ऐकल्यानंतर श्रीकृष्ण काय करतो, आपलं गांडीव उचलतो आणि म्हणतो करिष्ये वचनं तव, की मी युद्धासाठी तयार आहे. तर पूर्ण जे 18 अध्याय आहे, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आहे, तोपर्यंत सर्व दोन्ही बाजू शांत उभे आहेत. बघतात आहे की काय काय होतं. कारण तिकडे कोणा भीष्मदेव अजून त्यांनी आक्रमण केलेलं नाही. ते म्हणतात काहीतरी होत आहे, यांच्यात चर्चा बघू द्या.
आणि पांडव पण वाट बघतात की हे काय करतात. आणि इथे शेवटी अर्जुन तयार होतो, नंतर युद्ध जातो. अशा प्रकारे हा गीतातील पहिला अध्याय. तर त्यात एक वर्णसंकर हे आपल्याला समजलं पाहिजे. वर्णसंकर म्हणजे काय, ते कन्सेप्ट लक्षात घ्या की जीवनातील म्हणजे आय मीन श्रीकृष्ण नंतर म्हणतात की चातुर्वर्णे मया सृष्टम गुणकर्म विभागशः. तर वर्णाश्रम जी संस्था आहे, जी 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 पद्धत आहे, ती श्रीकृष्णांनी निर्माण केलेली आहे. ज्यामुळे काय होईल, आपल्या आपल्या गुणकर्मामुळे प्रत्येक व्यक्ती समाजामध्ये शांती निर्माण करेल, प्रगती निर्माण करेल, आध्यात्मिक प्रगती होईल, काय म्हणतात त्याला, इकॉनॉमिकल भरभराट पण होईल. अशा प्रकारे ते हे मॉडेल आहे. तर त्यासाठी काय आवश्यक असतं, चांगल्या लोकांची समाजामध्ये गरज असते. आणि त्यामुळे वर्णाश्रम पालन करणारे लोक जे आहेत ते शास्त्राला आधारित आपल्या गुणकर्मानुसार आपलं कार्य करत असल्या कारणाने शांती राहील समाजामध्ये. तर त्यासाठी काय लागेल, सभ्य स्त्री जी आहे त्यांची संतती जी आहे ती चांगला समाज निर्माण, हो की नाही. आणि चांगली स्त्री जी आहे ही पवित्र हवी आणि एकनिष्ठ. त्यासाठी काय पाहिजे, त्यांना संरक्षण हवं, नेहमीच संरक्षण हवं. जसं मुलं हे सहजपणे वाममार्गाला लागू शकतात, तसे स्त्रिया पण वाममार्गाला सहजपणे लागू शकतात. त्यांचं अधःपतन होऊ शकतं. म्हणून ज्येष्ठ व्यक्तींकडनं त्यांना संरक्षण हवं असतं. मग काय करतील ते संरक्षणामध्ये, भक्तीमध्ये, धार्मिक कार्यामध्ये मग्न राहतील आणि मग त्यांचं पावित्र्य, एकनिष्ठता शाश्वत राहील आणि त्यांची संतती ही चांगली राहील. पण समजा वरिष्ठ व्यक्ती नसतील तर काय होईल, स्त्रिया वाममार्गाला जातील आणि जी व्यभिचाराला मोकळीक मिळेल आणि जी संतती निर्माण होईल ते काय होईल, तर बेजबाबदार व्यक्ती अ, याचा फायदा घेतील आणि वर्णसंकर निर्माण. आणि नंतर वर्णसंकर म्हणजे अशी युवा पिढी की ज्यांना भविष्याबद्दल काही अ, ओढ नाहीये. भविष्यात बद्दल ओढ नाही. ते म्हणतात आज चांगलं आहे, व्यवस्थित आहे. धर्म वगैरे काही. त्यामुळे काय होईल, युद्ध, महामारी अशी संकटे उभी राहतील. सेकंडली दुसरं, की आपल्या पूर्वजांना पिंडदान देण्यासाठी पुत्र आवश्यक आहे. तो जो संस्कारी असेल, तेही राहणार नसेल तर काय होईल, त्यांचं पतन होईल. आणि नंतर काय होईल, तर ते पतनास ते ज्येष्ठ व्यक्तींचा जो वध करणार आहे, म्हणजे पांडव, अर्जुन म्हणतो आपण कारणीभूत. तर बेसिकली ओव्हरऑल त्यांनी एक पिक्चर तयार केला अर्जुनाने. इतपत ठीक होतं त्याचं, पण त्याला तो कारणीभूत होईल हे चुकीचं. ठीक आहे. तर अशा ओव्हरऑल हा पहिला अध्याय आहे. आता तुम्ही तुमचा जे काही प्रश्न असतील, तर हे मी जे आता हे जे नोट्स आहेत ते तुमच्या आपल्या ह्याच्यात टाकतोय, आत्ताच टाकतो. हम्म. 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 तोपर्यंत तुमचे काही प्रश्न असतील ना, तर हात वरती करून विचारा. तुम्हाला अनम्यूट करण्यासाठी मी परमिशन दिलेली आहे. ठीक आहे. तोपर्यंत मी हे नोट्स टाकतो.
कोणाला काही प्रश्न आहे का? देत आहे. हा. कोणाला काही प्रश्न आहे? कोणालाच नाहीये. रेडी आहे तुम्ही? म्हणजे फर्स्ट पहिला अध्याय सगळ्यांचा रेडी आहे? प्रयत्न करा, अनम्यूट करायचा होतंय. आवाज येतोय का माझा? हा, येत आहे. कोण आहे बोलतंय? संगीता मध्ये. हा, संगीता मध्ये बोला. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. प्रभुजी, हे जे धृतराष्ट्राला जे वाटतं, ह्याच्यामध्ये असं लिहिलंय की त्यांना भीती वाटत होती की युद्ध करणार नाही त्यांची मुलं किंवा काहीतरी तडजोड करतील, असं का त्यांना वाटायला लागतं? काय होत आहे, जसं मी एक म्हणजे उदाहरण घेतलं त्याचं, क्रिकेटचं घेतलं की काय होईल की म्हणजे ऑफकोर्स क्रिकेटमध्ये काही वाटाघाटी नसते. तर हे जग जाहीर आहे की तीर्थक्षेत्राला कोण जातं? धार्मिक लोक जातात, हो की नाही? आणि तिकडे जाऊन त्यांची सात्विकता वाढते, म्हणजे बेसिकली आपली ताकद वाढते. तर म्हणून प्रभुपाद लिहितात की धृतराष्ट्र हा स्वतःच त्याच्या दुर्योधन आणि पार्टी यांच्या संबंधामध्ये राहून काय तो स्वतः अधर्मी झालेला आहे. त्यामुळे त्याला ती मेंटॅलिटी कळते की अरे कुरुक्षेत्रामध्ये आहे, तर पहिले काय म्हणत होता दुर्योधन की मी एका सुईच्या टोकामध्ये राहणारी जी जमीन आहे ती देऊ शकत नाही, मी नाही देणार. तर ऍक्च्युली धृतराष्ट्राला राजा बनायचं, पण तो काय करत होता, दुर्योधन त्याला एक कटपुतली म्हणून बेसिकली त्याची इच्छा स्वतःची होती पहिल्यापासून, पांडवच्या आधी मला राजा. तसंच तर ते मी नाही तर म्हणून तुम्ही माझा पुत्र हो दुर्योधन, असं त्याची इच्छा होती. पण त्यांना माहिती आहे की अरे, तर एक जनरली असतं की नाही की आपले मुलं हेच आहे, म्हणजे मूर्ख असू शकतात. म्हणून तो विचार करतोय की अरे, कुरुक्षेत्रामध्ये पांडवांचं पॉवर बघून अर्जुनाची काय होईल, आपलं सॉरी दुर्योधनाची मती मरून तो म्हणेल अरे ठीक आहे यार, अर्ध राज्य ऍटलीस्ट अर्ध राज्य तर मिळेल, तो वाटाघाटी व्हायला नको. म्हणून तो विचार करतोय की युद्ध झालं की नाही, काय करतात आहे म्हणजे युद्ध होत आहे की नाही, असा आहे तो. नाही पण दुर्योधन पहिल्यापासूनच म्हणजे असा होता की त्याला नाहीच द्यायचंय राज्य. हो ना, तर हे धृतराष्ट्र विचार करतोय, येते लक्षात? तेच तुमचा मुलगा तेच म्हणजे हे बा, एक लक्षात घ्या, तुमची मुलगी किंवा मुलगा असेल सपोज, खूप अभ्यासू आहे तो, व्हेरी नाईस, आणि परीक्षेला गेलेला आहे, पण तिथे कुठे जिथे असेल तिकडे गेलेला आहे तिथे सॉर्ट ऑफ आहे की नाही, म्हणजे तिथे गेल्यानंतर तो अनपेक्षित जागा आहे, सपोज कुठल्या कॉलेज तुम्हाला सेंटर मिळालं जिथे त्याला जायची इच्छा नसेल, तर तुमच्या मनात अरे ही सोडवते की नाही, म्हणजे अभ्यासू आहे पण हे क्षेत्र बघून की अरे हे कॉलेजमध्ये मला नाही, हे कुठलं सेंटर दिलं 10वीचं सपोज, तर तुमच्या मनात येईल की नाही, चारे हिने पेपर देते की नाही ती, तिच्या मुलगी किंवा मुलगा, ही आलं लक्षात? दुर्योधनाची ती इच्छा नाही द्यायची, मग तुमच्या मुलीची किंवा मुलाची इच्छा आहे पेपर द्यायचीच आहे, पण ते सेंटर बघून, सपोज सेंटर कुठल्या दुसऱ्या क्षेत्रात आहे जिथे तुम्ही कधी गेला नाही, येते लक्षात? अच्छा, त्यांना त्याचं स्थानाचा चिंता करावं लागतं. प्रभाव आहे. अंडरस्टँड, दॅट इज स्थानाचा नॉट अ प्रभाव मेन आहे इश्यू. असं वाटलं मला. हा, त्याची चिंता करतो तुम्ही, वेगळ्याच याच्यात हे करतो. इट्स नॉट अ बिग डील. तो एक प्रभुपादांनी लिहिलाय की धृतराष्ट्राची भीती आहे ती, तुमची आपली भीती काही नाही येत, अलग. दॅट इज नॉट अवर मेन पॉइंट. ओके, दुसरा काय प्रश्न कोण आहे? हरे कृष्णा प्रभुजी. हा, सेजल माताजी बोला. प्रभुजी, मला एक क्वेश्चन होता.
सत्व, रजो आणि तम या 3 गुणांच्या पलीकडे काळ शाश्वत तत्व आहे. मला जरा समजवा नाही. कुठे तुम्ही वाचला इंट्रोडक्शन मध्ये? म्हणजे ह्या 3 गुणांच्या पलीकडे काळ शाश्वत तत्व आहे. लक्षात घ्या, आता तो पण अजून आपण 11व्या चॅप्टर मध्ये आलो नाही, पण तरी थोडक्यात सांगतो की काळ कोण आहे. तर काळ म्हणजे श्रीकृष्णच आहे. पण श्रीकृष्ण आपल्या गोलोक मध्ये आहे की नाही, आपल्या लीला करतात. तर लीलांमध्ये त्यांनी व्यत्यय आणून इकडे येणार नाहीत. समजलं की नाही? म्हणून ते काळ रूपी इथे आहे. काळ रूपी म्हणजे टाइम, जो सतत चेंज होतात, आहे की नाही? जसं व्हील दाखवतात महाभारतात की काळ म्हणजे काय, उत्पत्ती प्रलय, उत्पत्ती प्रलय, उत्पत्ती प्रलय. आलं लक्षात? तर 3 गुण जे आहे, ही माया प्रकृतीचे 3 गुण हे कार्य करतात आहे. आलं लक्षात? आणि हे कशा प्रकारे कार्य करतात आहे? काळामुळे. आलं लक्षात? तर तो काळ जो आहे तो कृष्ण आहे, हे लक्षात. आणि तो काळ जो आहे तो याच्या परे आहे, कारण बॉस आहे. असं आहे. तर आपण पुन्हा नंतर काळ बघूया, जेव्हा काळानंतर भेटता येईल. नाही, आता पहिल्या या अध्यायातच होतं ना, म्हणून विचारलं हा, तुम्ही. नाही बरोबर आहे. तर अजूनपर्यंत आपण आता सध्या काय की काळाची एवढी हे नाही आलेली आहे. जसं आपण गुणांमध्ये बघू तेव्हा काळ पण येईल, हाऊ इट वर्क. ठीक आहे, पण लक्षात घ्या प्रभूजी, काळ इज कृष्णा ओनली. हा, प्रभूजी, मला एका म्हणजे एक कोण वर्ड आहे आहे, त्याचं बोलतंय? मला मिनिंग हवं होतं. कोण बोलतंय? वर्णसंकर म्हणजे काय? सेजल आता माताजीच बोलत आहे. आता आपण केली ना चर्चा. वर्णसंकर. आता शेवटी काय चर्चा केली? तुम्ही होता की नाही आता क्लासमध्ये? एक सेकंड. आता आपण सगळ्यात शेवटी काय चर्चा केली सगळ्यात? आता आपण एवढं काय म्हणतात त्याला, कुठे गेलो ते? एक सेकंड. आता आपण बघितलं की नाही की समाजामध्ये जेव्हा काय निर्माण होतं, वरिष्ठ व्यक्ती नसतात, तेव्हा अशी संतती निर्माण होते, असे जनरेशन निर्माण होते, जी धार्मिक कार्यामध्ये ज्यांना रस नसतो त्यांना वर्ण संकर, आणि जे चांगले सुसंस्कृत लोक असतात नवीन नवीन काय होतं, एक सेकंड होल्ड ऑन. लक्षात, स्क्रीन शेअरिंग स्टॉप. ओके, तर अलग लक्षात, वर्णसंकर म्हणजे हिप्पी लोक होते ना भारतात, जेव्हा प्रभुपाद पुढे गेले होते, अमेरिकेत गेले होते, याच्या लक्षात माहिती आहे ना, ते हिप्पी लोक केस वाढवले आहे, ड्रग घेतात आहे, दारू पितात आहे, मुलींसोबत फिरतात आहे, आणि काही त्यांचं लग्न झालेलं नाही आहे, त्यांच्यामध्ये काही संबंध नाही आहे कुठला वैदिक, पण अशा प्रकारचे लोक म्हणजे वर्णसंकर. ओके, अधार्मिक लोक. अधार्मिक लोक निर्माण होतील तर वरिष्ठ लोक त्यांना संस्कार देणार नाही, तर कुठे होऊ शकतात. त्याच्या लक्षात, तर ते कसे होणार, तर ते मी आपल्याला नोट्स मध्ये दिलंय. ते भारत आपल्या तो जे श्लोक नंबर आहेत 38 ते 43 हा फ्लो आहे. 38 43 मध्ये हळुवारपणे अर्जुन सांगतो की हे केलं तर हे होईल, हे केलं तर हे होईल, आणि मग वर्णसंकर निर्माण. वर्णसंकर झालं तर सगळीकडे युद्ध, नंतर महामारी, असे काय म्हणतात त्याला, परिस्थिती निर्माण. हो, थँक्यू. अजून कोण आहे? हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा, कोण आहे बोलताय? मी शिल्पा नारकर बोलते. बोला. प्रभूजी, माझा क्वेश्चन होता की जे 4 वर्ण सांगितले
तर ते हम्म. ठरवले कसे जातात म्हणजे ब्राह्मण वर्ण? आता आता सध्या आपण फक्त पत्रिकेमध्ये वगैरे एक वर्ण लिहिलेला असतो. ब्राह्मण वर्ण, क्षत्रिय वर्ण वगैरे. पण ते गुणकर्मानुसार म्हणजे कसे ठरवले जातात आता किंवा त्यावेळी पण? ऍक्च्युली काय आहे की जसं सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग पर्यंत हे काटेकोरपणे पालन होत असे. काय होत असे की जे ब्राह्मणांच्या मुली ब्राह्मणांशीच लग्न, ब्राह्मण क्षत्रिय क्षत्रिय, वैश्य वैश्य, शूद्र शूद्र, आहे की नाही. तर त्याप्रमाणे ते संस्कार हळूवारपणे तसे पिढ्याने पुढे फॉलो होत होते. ठीक आहे. तर त्यानंतर कलियुगामध्ये ऑफकोर्स आता तो काळ आपल्याला काढणे हे मुश्किल होईल. पण तरी जरी असं पूर्वी होत होतं तरी गुणकर्म गुणजन्मने गुणकर्म विभागशः चातुर्वर्ण जे आहेत की सपोज कोणी ब्राह्मणाच्या घरी जन्म पण घेतला पण त्याचे कर्म ब्राह्मणासारखे नसते तर त्यांना ब्रह्मबंधू म्हणायचे. ब्रह्मबंधू म्हणजे की तो नुसता ब्राह्मण कुळात जन्मलेला आहे पण त्याच्यात ब्राह्मणाचे गुण नाही आहेत. तर एक हे झालं. तर गुणकर्म विभागशः. तर आता अशी परिस्थिती आहे की ट्रेस आउट करणे मुश्किल होत आहे कलियुगामध्ये की कधी भेसळ निर्माण झाली. भेसळ इन द सेन्स की शूद्र ब्राह्मणी या ब्राह्मण शूद्राणी या वैश्य क्षत्रिय असे सगळं हे काय झालेलं आहे. आता तर हमखास हे पण नाही. म्हणजे पूर्वी काय असायचं की इव्हन सब कुळात पण सब जातीमध्ये पण लग्न व्हायचं. एक परफेक्ट हे मध्ये हे ते मध्ये ते. त्यामुळे ते फॉलो व्हायचं. तर तुमचा प्रश्न काय होता बेसिकली? प्रश्न हा होता, की म्हणजे आता पण ते म्हणतात ना, की वर्णाश्रम पद्धती नुसार करायला हवं. तर आपण अच्छा आता अच्छा. जर आता ना आता तो मुश्किल आहे बेसिकली पण तरी ऑफकोर्स हे तर आता तर कसं आहे की सगळे 36 गुण मिळून केल्यानंतर तरी डायव्होर्स होतात. ऑफकोर्स मी जस्ट आय नॉट मी तुम्हाला डिस्करेज करत नाही पण आय एम जस्ट सेइंग की कलियुग म्हणजे हा एक गोंधळ आहे. की काहीच हे नाही. शाश्वती नाही कशाची. आहे की नाही. पण तरी त्यातल्या त्यात बरेचसे लग्न होतात व्यवस्थित चालतात. तर ते जे गुण म्हणजे तुम्ही म्हणतात वर्ण बघायला पाहिजे वगैरे ते बघायलाच पाहिजे. बघायला पाहिजे आणि त्यातल्या त्यात कसं आहे की मैत्री किंवा वैवाहिक संबंध हे असे असायला पाहिजे की जे ज्यांचं राहणीमान फारसं सारखं आहे. तर त्यांच्यात गॅरंटी असते की ते व्यवस्थित राहतात. कारण काय त्यात विभाजन नसतं. म्हणजे बेसिकली शॉकिंग काही नसतं. आहे की नाही. सपोज एखादा शाकाहारी आहे. आहे की नाही. आणि त्याने कधी मांसाहार बघितला नाही तो लग्न झाल्यावर बघतो की अरे बापरे दिवस रात्र मांसाहार करतो. तो त्याला शॉक आहे तो. हा लक्षात. म्हणून ते बघतात की नाही हे नको ते नको. पण आपण काय बघावं की आता ऑफकोर्स आपण गुरु शिष्य परंपरेमध्ये आल्यानंतर गुरु बघतात ऍक्च्युली की नेचर काय आहे. हे की नाही. त्या नेचरनुसार इव्हन आपल्याला कळू शकतं. पण तरी वरिष्ठांकडनं माहित पडतं की आपलं नेचर काय. तरी आपण सामाजिक स्थिती आपण बदलू शकत नाही. फर्स्ट थिंग तर ते आहे की आणि त्याचा काही उपयोग पण नाही बाहेरमध्ये. कलियुगामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे त्याला लोक सर्वात विद्वान समजतात आणि सर्वात पुण्यवान समजतात. एक काय पोझिशन आणि पॉवर म्हणजे पैसा आणि पॉवर. जर तो कुठल्या संस्कारात येईल त्याचं काही घेणं देणं नाही. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हे टॉपसी टर्वी सिच्युएशन आहे.
ऑफकोर्स. असं आहे. सॅटिस्फाईड की नाही म्हणजे हो, कळलं मला. मला फक्त म्हणजे तेच कन्फर्म करायचं होतं, की सध्या आपण ते ते वर्णाश्रम पद्धत हे नाही करू शकत म्हणजे. हा म्हणजे थोडंफार प्रमाणात तर सगळं उलट चालतच चाललंय है की नाही? हम्म. पण मग त्याचा त्यात प्रभूजी जो आपल्या जो म्हणजे वेळच्या वेळेनुसार म्हणजे पत्रिका काढली जाते. आता ते पण ज्योतिषशास्त्रानुसारच करतात. हा तर मग त्यात ते जर सगळं कधी करणे वर्ण दिलेलं असेल, तर त्या आता कोणाचा ब्राह्मण वर्ण असेल, तर तो म्हणजे नॉलेज ह्याच्यामध्ये मुलांना आपण त्याच्यात डेव्हलप करू शकतो किंवा एखाद्याचं क्षत्रिय असेल, तर त्याला मग थोडंसं मिलिटरी वगैरे असं म्हणजे त्याचा काही युज होईल का? हो ते तर आपल्याला तेवढं तेवढं माहित पण पडतं त्या याच्यातून त्याच्या वागण्यावरून माहित पडतं त्याच्या कुंडलीवरून माहित ते तुम्ही बेसिकली मला ना यात आय मीन प्रॅक्टिकल सोशल लाईफ मध्ये काय काय करतात ते त्याच्याबद्दल मला काही हे जनरली म्हणजे इन द सेन्स प्रॅक्टिकल मी कधी बघितलं नाही की कोणाची कुंडली काय कशा प्रकारे हे आहे. ठीक आहे ना तुम्ही त्या संदर्भात एखाद्या भक्त काय म्हणतात त्याला ज्योतिषी जो असेल त्यांचे संपर्क साधून तो तुम्हाला व्यवस्थित गाईड करेल कारण मला ना ज्योतिषशास्त्र माहित आहे ना आय मीन इट्स अ डिफरंट हे आहे ना आहे की नाही पालवेस्ट आय मीन कुंडली वगैरे वगैरे पण ते पण व्हॅलिड शास्त्र आहे त्यानुसार तुम्ही करू शकता आहे की नाही हो, हो, हो. हरे थँक्यू. कृष्ण अजून काय कोणाचा प्रश्न आहे पहिल्या अध्यायापर्यंत म्हणजे बाकी पण विचारू शकता पण सध्या आपण काय बघितलं ते हरे कृष्ण बोल दंडक प्रणाम. दंडत प्रणाम रोजी सुधीर बोलतोय. सुधीर देवले बोला रोजी या युद्धामध्ये सुभद्रा राणीचा पण मुलगा असेल ना सौभद्रो हा आहे ना रोजी तर याच्यामध्ये एक अशी स्टोरी येते की भगवंत हे सुभद्रा राणीचा विवाह अर्जुनाशी होतो बरोबर ना तर हो तर याला बलरामजी विरोध करतात त्याची थोडी पुढे थोडी शॉर्टकट मध्ये कहाणी सांगा ना. अरे तू तर भागवतम चालवलं गीतेमध्ये भागवतम कुठे आणतात देब्रोजी मला म्हणजे याच्यामध्ये ह्या युद्धामध्ये म्हणजे आहे व त्यांचा पण मुलगा तर याच्यामध्ये थोडं माहिती पाहिजे होती म्हणून. नाही काही नाही ऍक्च्युली दुर्योधन हा बलरामजीकडनं युद्ध शिकतो बेसिकली गदा होतो त्यामुळे बलरामजींना साहजिक काय थोडं अफेक्शन असतं दुर्योधन त्या अफेक्शनमुळे ते म्हणतात की सुभद्रेचा विवाह मी दुर्योधनशी करतो पण अर्जुन श्रीकृष्णांना हे आवडत नाही त्यांना काय पाहिजे होतं त्यांना अर्जुन अरे तुम्ही तुमचा म्यूट करा कारण तुमचा तो हे आहे सुधीरजी हा तर बेसिकली अर्जुनाला आय मीन श्रीकृष्णांना सुभद्राला अर्जुनाशी विवाह करायचा होता त्यामुळे अर्जुन एकदा चातुर्मास मध्ये द्वारकेत येतात आणि सुभद्रेला अपहरण करून घेऊन जातात आणि बलरामजी रागवतात बेसिकली हे माझ्या विरुद्ध झालं पण श्रीकृष्ण त्यांना समजवतात की ऍक्च्युली सुभद्राला पण अर्जुनाशी लग्न करायचं विवाह करायचा आहे त्यामुळे हे दोन्हीकडनं मान्य आहे तेव्हा कोणी बलरामजी आपला आशीर्वाद देतो थोडक्यात हरे कृष्ण त्यामुळे त्यांचा पुत्र जो आहे तो या युद्धामध्ये आहे ठीक आहे हरे कृष्ण प्रभूजी हरे कृष्ण कोण आहे संध्या बोल संध्या हा भुक्तर हा बोला हा मला विचारायचं होतं की भगवंताने कुरुक्षेत्रामध्ये गीता सांगितली पण महाभारत तर अगोदरच लिहिलं होतं ना व्यासांनी तुमचे तसं त्याप्रमाणेच बनलं एकाची व्हिडिओ चालू नाही मला माहित पण नाही पडत कोण काय बोलतोय सगळे नावं दिसतात मी पण माझा म्यूट करून ठेवू का व्हिडिओ कळू द्या मला कोण काय आहे हा तर मला विचारायचं होतं जर महाभारत अगोदर लिहिलं आहे तर व्यासांनी ती गीता सुद्धा लिहिली होती का त्याच्यात महाभारत हे आधी झालेलं आहे आधी लिहिलंय ना व्यासांनी कोणी लिहिलंय अगोदरच लिहिलंय ना व्यासांनी महाभारत व्यासदेवांनी लिहिलंय ना कोणाच्या आधी लिहिलंय म्हणजे कशाच्या आधी लिहिलंय
ऍक्च्युली घडायच्या आधी लिहिलंय ना, म्हणजे महाभारत घडलं त्याच्या अगोदर ते लिहिलं गेलंय ना. हो का? हा. असं कारण ते त्रिकालदर्शी आहे हो की नाही? तर हे हा, पण मग बघ, त्याच्यात गीता पण लिहिली गेली होती का असं विचारते. हे बघ, महाभारत म्हटलं की त्यात गीता आहे. पण आता एक संध्या माताजी एक लक्षात घ्या की आपले जे शास्त्र व्यासदेवांनी कधी लिहिले हे क्रोनॉलॉजी जी आहे ती आपल्याला माहित नाही. इनफॅक्ट इव्हन भागवतमची क्रोनॉलॉजी पण आपल्याला माहिती आहे. भागवतम जे आहे त्यात आपल्याला बघतं की 6वं मन्वंतर, पहिलं मन्वंतर, मन्वंतरच हे एवढं मोठं आहे माहिती आहे तुम्हाला, आहे की नाही? तुम्ही भागवतम जेव्हा याल तेव्हा शिकाल. तर त्यात आपण गीता शिकण्यावर महत्व द्या. म्हणजे हे पहा, आता तुम्ही यू आर लुक लाईक अ काय म्हणतात त्याला, मिलेनियल. मिलेनियल म्हणजे नवीन. तर त्यात तुम्हाला जनरली काय असतं की हे का हे म्हणजे काय म्हणतात त्याला, टेक्निकॅलिटी किंवा यात जास्त तुम्हाला इंटरेस्ट आहे rather than तत्व. आणि मी पण तुमच्यासारखा आहे. आलं लक्षात? तर आपल्याला याच्यात काय लक्षात घेणे आवश्यक आहे की महत्वाचं काय? जसं उदाहरणार्थ प्लेट बनलेली आहे. प्रसाद प्लेट रेडी आहे. हलवा आहे, गाजर हलवा आहे. हे गाजर कुठून आले? हे दिसत नाही, हे विदेशी आहे. म्हणजे सॉर्ट ऑफ हे दिसतात विदेशी आहेत. तर तो हलवा टेस्ट करण्याच्या सोडून आपण काय करतो त्यात वास घालत आहे, हे विदेशी आहे की भारतीय मला ते सांगा. तोपर्यंत मी खाणार. हे उदाहरण दिलं मी मी लक्षात आहे. पण आता यांनी काय फरक पडणार आहे तुम्हाला की हे आधी लिहिलं? म्हणजे डू यू वॉन्ट टू प्रूव्ह की अरे हे आधी लिहिल्यानंतर तसं घडलं आहे, की म्हणजे व्यासदेवांनी जे लिहिलं तसं घडलं किंवा ते त्याच्या जे घडल्यानंतर त्यांनी लिहिलं. तर लक्षात घ्या, की महाभारत आपण एंटायर महाभारत घेतलं ना, तर व्यासदेवांचा त्याच्यात काय आहे? समावेश आहे. धृतराष्ट्र कोणाचा मुलगा आहे? हं? हॅलो. हं? काय? धृतराष्ट्र कोणाचा मुलगा आहे? अं, एक मिनिट. माहित नाही तुम्हाला. म्हणजे बेसिकली म्हणून सांगतो. व्यासदेवांचाच मुलगा आहे. चंद- व्यासदेवांचा. हां. तर बेसिकली अंडरस्टँड दिस की हे एंटायर जे सर्व साहित्य दिलेलं म्हणजे उपनिषद, महाभारत इत्यादी पुराणे वगैरे सर्व व्यासदेवांनी लिहिली. ती कधी लिहिली? ती कधी संकलित झाली? यात हिस्टॉरिकल याच्यात भरपूर मतभेद दिसतील आपल्याला. आलं लक्षात? त्या मतभेदांनी आपला काहीच फायदा होणार नाही, की कोण खरं आहे, कोण राईट आहे. नाही. पण त्यातून आपल्या जीवनामध्ये आपण काय फरक पडणार आहे, त्यांनी आपला फायदा होणार. आलं लक्षात? की ते गाजर जे आहेत ते विदेशी आहे की भारतीय आहे, हे आपण समजा 10 दिवसात आपण ते शोधून पण काढलं, पण त्या हलव्याचा आपल्याला फायदा होणार नाही. आलं लक्षात? म्हणून पहिले काय करा, आता गीता ही समजून घ्या. गीता काय? की गीतेचा माझ्या जीवनामध्ये काय उपयोग होणार? त्यानंतर तो आपला फायद्याचा होईल. नाहीतर काय होईल आपल्याला, की ऑपरेशन सक्सेसफुल पेशंट डेड. म्हणजे सगळं केलं आपण, ऑपरेशन सक्सेस आहे बाबा, पण पेशंट डेड आहे. मग काय फायदा तुमचा ऑपरेशन? तर तुम्ही खूप शोध लावला. नाही, नाही, मी एवढं सगळं वाचलं, हे केलं. व्यासदेवांनी बहुतेक हे झाले. त्यात नाही, त्यात पडू नका. म्हणून रूप आणि सनातन गोस्वामी हे कधी कुठल्या वादविवादामध्ये कधी जात. ते म्हणायचे तुम्ही कशासाठी आलाय? जिंकण्यासाठी? आणा कागदपत्र, मी पहिले लिहून देतो. मी हारलो. कारण आम्हाला वेळ नाही त्याच्यात. आम्हाला आमची साधना आहे आणि जे दिलेलं आहे ते अंमल करण्यासाठी. येतं लक्षात? तर तुला म्हणजे उपदेश काय? यू स्टडी भागवत फर्स्ट, की काय भागवतांचा माझ्या जीवनामध्ये मी कसा उपयोग करणार, ते काय आहे ते स्टडी करा. बाकी नंतर मग हिस्ट्रीमध्ये नंतर जायचं. ठीक आहे? हरे कृष्ण. नेक्स्ट. चालेल. ठीक आहे.
तर आता मी गृहीत धरतो की आपल्या सारांशानंतर तुम्ही याचा परत एकदा छोटा अभ्यास कराल आणि पहिला चॅप्टर तुम्ही रेडी करा. सगळ्यांना माहित आहे ना तुमचं हे काय करायचं आहे आपले पर्यायी प्रश्न कसे सोडवायचे माहित आहे ना सगळ्यांना. हे पहा, हे आपली काय आहे वेबसाईट आहे. त्याच्यात जाऊन तुम्हाला काय करायचं आहे आपापल्या पहिल्या कोर्समध्ये जायचं. भगवद्गीता मॉड्यूल 1 याच्यात गेल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला सगळे बघून घ्या. ज्यांना माहित नसेल तर ते फिरता येते. इथे थोडा नेट स्लो आहे पण तर त्यात तुम्हाला अशा प्रकारे मॉड्यूल 1 दिसेल. दिसतंय अर्जुन विषाद योग. तर क्लासेस इथे आहे. सर्व व्हिडिओ त्यात आहे. सर्व नोट्स याच्यात आहेत. जर इकडे आदर्श प्रश्न उत्तरे आहे. ठीक आहे ना. आणि हे जे आहेत हे पर्यायी प्रश्न आहेत. हे पर्यायी प्रश्न अध्याय 1 चे. तुमचा अभ्यास झाल्यानंतर हे सोडवणे आहे. याच्या लक्षात. तर एकदा सुरू केलं की तुमचा 1 तासामध्ये हे 40 प्रश्न व्हायला पाहिजे. जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे म्हणजे तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं. अलग लक्षात. हा तर कोणाचा प्रश्न आहे? हा संगीता अमीन बोलते. हरे कृष्ण प्रभूजी. हा हरे. मला विचारायचं होतं जे आपली जी मेन एक्झाम असणार आहे ती लिखित स्वरूपाची असणार की पर्यायी क्वेश्चन्स असणार आहे? नाही. मेन जी 6 अध्यायाची मेन जी एक्झाम होणार आहे हा ती लिखित होईल. जी तुमच्या सेंटरमध्ये तुमच्या कोणी काउन्सिलर आहे तुमचे जे आहेत किंवा त्यांनी नेमणूक केलेले कोणी एक वरिष्ठ असतील हा त्यांच्या समोर तुमची एक्झाम होईल. त्यांच्या समोर तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याचे फोटो काढून अपलोड करायचे. ओके अच्छा. हा समजलंय. ठीक आहे. हा ते जरा लिहायचं थोडस प्रॉब्लेम आहे म्हणून. हा तर सगळ्यांना प्रॅक्टिस प्रॉब्लेम नाही आहे. ना आता लिहायची असं झालंय त्याच्यामुळे विचारलं. म्हणून परीक्षेत थोडं लिहायचं. आता मी जे नोट्स दिले ते लिहून काढा. अच्छा हा जास्त नाही छोटे आता मी जे प्रश्न सांगितले त्याची उत्तर किती आहेत? छोटे नाही उत्तर पण आहेत. असेच प्रश्न असणार छोटे हा छोटे असेच की प्रश्न. असं खूप मोठ्या काय नाही लिहायचं असं आहे का? खूप मोठे प्रश्न नाहीये. छोटे हा प्रश्न आहेत. ठीक आहे ना. तर आता अच्छा ओके. सगळ्यांनी काय करायचंय सगळ्यांचं याचे अकाउंट आहे की नाही याच्यात e-learning.हरेकृष्ण हा मध्ये? मी 3 अध्यायाचं पर्यायी व्हेरी गुड. केलेलं आहे. हा व्हेरी गुड. तर सगळ्यांनी तशा प्रकारे करा. एक उद्या 6 झाल्यानंतर मग मला कळवायचं. मग आपण हा सगळ्यांची एक्झाम करू. त्याच्यानंतर ती काहीतरी ओपन बुक टेस्ट पण आहे ना हा एक ओपन बुक ही जी आहे ती हा तुम्हाला आधीपासून सुरुवात पासून तयार करायची. ती तुम्हाला आताच दिसेल. ओपन बुक हा मध्ये ते 2-3 दिसले मला 2 प्रश्न दिसतात आहे त्याच्यात पण 2 हा प्रश्नाला 50 मार्क आहे. मग ते हा किती ते खूप लिहायचं त्याच्यामध्ये? ते तुम्हाला निबंध लिहायचे. निदान ते रजिस्टरची 4 पानं एका प्रश्नाला उत्तर. त्यासाठी अभ्यास म्हणून मग 6 अध्याय वाचून त्या सगळ्याचा मजकूर आला पाहिजे. काय मेन आहे. ठीक आहे. अच्छा अच्छा. अशा प्रकारे ते लिहायचं. तो हा. विषय एक 15 वर्षाच्या मुलाला तुम्हाला सांगायला सांगितलं की वाचवा तर त्यांनी समजा त्याला कळायला पाहिजे की काय सांगितलंय. त्यांनी समजलं की हे काय बोलताय मला हे समजत नाही तर तो व्यवस्थित नाही लिहिलं. सिंपल किंवा गाय काय तर गायला 4 पाय म्हणजे लाईक दिस लोकांच्या समोर उभं राहायला पाहिजे की हो अच्छा हे सांग. अच्छा हे सांगतो. असं आलं पाहिजे. समजलं की तसं लिहायचं सोप्या शब्दात. आणि ते अपलोड करायचं म्हणजे होऊन झालं ते. हा ते पण फोटो काढून अपलोड करायचं. bhaktiशास्त्रीmarathi@gmail.com. ओके. अच्छा ओके ओके. ठीक नाही आहे. हे साईटवर पण एक अपलोड करायचा ऑप्शन हा आहे त्याच्यात सर्व याच्यावर साईटवर अपलोड. तर ज्यांना नाही जमत त्यांच्यासाठी काढलाय पण साईटवर अपलोड करणं बेस्ट आहे. तुम्हाला लगेच मार्क्स दिसतात. हे केलं. ओके ठीक आहे. तर आज धन्यवाद. थांबूया इथेच. 8:30 झाले आणि पुढच्या गुरुवारी 7 वाजता आपण दुसरा अध्याय घेऊया आणि बाकीचे तुमचे
वर्गमित्र आले नाही त्यांना सांगा, कारण खूप कमी लोक आले, 28 लोक, हे की नाही. त्यांना माहिती पडलं नाही किंवा काय नाही. तर इथे जसं आता शिल्पा नारकर माताजी तुमचे ऐरोलीचे कुठे आहेत सगळे, आहे की नाही, तर त्यांना सांगा. आणि तो विशाल कठरे ते नाशिकचे कुठे आहे सगळे. नांदेडचे ज्योती फुटाणे नांदेडचे खूप कमी लोक आहेत. हा, स्वाती भडके माताजी परभणीचे कुठे आहेत. तर हरे अशी कृष्ण. सर्व प्रभूजी आज काउन्सिलर मीटिंग होतं हा हा परभणीला आणि 7:45ला संपली. हा, अच्छा. सगळे तुम्ही भक्त त्यांना तिथेच सांगा होते. की हा. पुढच्या गुरुवारी आपली तशीच होईल, अशी क्लास होईल. सगळ्यांनी जॉईन व्हा, सगळे क्लिअर करा. ठीक आहे. हो प्रभूजी, पुढच्या गुरुवारी होतील सगळे. चालेल चालेल. ठीक आहे. हा, हा. हरे ओके. कृष्ण. हरे कृष्ण. तर आज आपण तिथे थांबूया. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. श्रील प्रभुपाद की जय.